आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर ते लगेचच ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसतंय। गुन्हेगारीची पाळंमुळं खडून काढायला त्यांनी सुरुवात केली। पोलीस आयुक्तालयामध्ये मंगळवारी त्यांनी पुणे शहरातील सर्व टॉपमोस्ट अशा गँगस्टर्स आणि त्यांचे सहकारी यांची पोलिसांनी अक्षरशः परेडच घेतली। सर्व रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावून त्यांना सज्जड दम देण्यात आलाय। यावेळी कुख्यात गुंड गजा मारणे, कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्यासह आदेकर या टोळ्यांचा प्रमुख आणि वेगवेगळ्या नामचीन गुंडांच्या टोळ्या या सगळ्यांना तातडीने हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। प्रत्येकाला स्पष्ट शब्दात बजावण्यात आलंय। थेट जाऊयात पुण्याला। वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, गेल्या अनेक वर्षातली अशी पहिलीच वेळ आहे की या सगळ्या कुख्यात नामचीन किंवा रेकॉर्डवरच्या लोकांना एकत्रित बोलवायचं आणि खास पोलिसी भाषेत समजवायचं? मिलिंद, गेले 15 वर्ष मी साधारण क्राईम रिपोर्टिंग करतोय। या 15 वर्षामध्ये या पहिल्यांदाच एकाच ठिकाणी अशा पद्धतीने पुण्यातल्या सगळ्या गुन्हेगारी टोळ्याच्या आहेत त्यांना बोलवून त्यांची परेड केली जाते। पुण्याच्या गुन्हे शाखेतले सगळे अधिकारी आहेत ते गेले 3 दिवस हे सगळे डोजियर बनवण्यासाठी काम करत होते। यापूर्वी जी गुंडा स्क्वॉड्स होती, या गुंडा स्क्वॉडमध्ये हे सगळे डोजियर जे आहेत या टोळ्यांचे बनवले जायचे आणि तिथून ते सतत अपडेट केले जायचे। कुठले गुन्हेगार हे अजूनही ऍक्टिव्ह आहेत, कुठले ऍक्टिव्ह नाही आहेत, कुठले गँग मेंबर अजूनही संघटित टोळी म्हणून काम करतात। गेले काही वर्ष या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती थोडंसं या गोष्टी थांबलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम आपण पाहिला। एक तर गेल्या आठवडाभर सातत्यानं मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्याबरोबर वेगवेगळ्या गुन्हेगारांचे फोटो जे आहेत ते फोटो व्हायरल होत होते आणि त्यावरून मोठ्या प्रमाणावरती टीका जी आहे ती टीका केली जात होती। या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्याच्या गृहमंत्रालयाने सुद्धा काही सूचना दिलेल्या होत्या आणि नवे पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अत्यंत कडक भूमिका त्यांनी घेतली आणि सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांचे गुंड जे आहेत या गुंडांची यादी बनवून त्यांना सूचना ज्या आहेत त्या देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिलेल्या होत्या। सगळ्या गुन्हेगारी टोळ्यांच्या प्रमुखांना, ऍक्टिव्ह असलेल्या गुन्हेगारांना, त्यांच्या टोळीच्या सदस्यांना सगळ्यांना बोलवून इथं पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांची परेड करून त्यांना सूचना दिल्या जाव्यात की कशा पद्धतीनं इथून पुढे गुन्हेगारांनी वागायचं, अन्यथा कारवाई जी आहे ती कशा पद्धतीनं त्यांच्यावरती केली जाईल। या सगळ्याची एक कार्यपद्धती जी आहे ती आयुक्तांनी गुन्हे शाखेला सांगितलेली होती आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय। जवळपास 267 गुन्हेगार जे आहेत शहरभरातले वेगवेगळ्या टोळ्यांशी संबंधित असलेले, ज्याच्यामध्ये मारणे टोळी असेल, घायवळ टोळी असेल, बोडके टोळी असेल किंवा आंदेकर टोळी असेल आणि त्यानंतर छोट्या छोट्या विशाल उर्फ जंगल्या किंवा उपनगरांमधल्या ज्या छोट्या छोट्या गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत या सगळ्यांना एकत्रितरित्या रेकॉर्डवरचे हे सगळे गुन्हेगार जे आहेत या सगळ्यांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलवण्यात आलेले। यांची संख्या जी आहे ती 267 इतके रेकॉर्डवरचे हे सगळे गुन्हेगार आहेत आणि त्यांचं सध्याच्या व्हेअर अबाउट जे आहेत त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या पोलिसांकडून घेतल्या गेलेल्या आहेत। त्या म्हणजे ते कुठं नोकरी करतात, एक दुसरं सध्या ते काय करतात, कुठल्या गुन्हेगारी टोळीशी ते संबंधित आहेत, ते स्वतःची टोळी चालवतात का, नवे अपडेट्स काय या सगळ्याची माहिती जी आहे ती गुन्हे शाखेकडून गोळा केली जात होती आणि पुणे पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच या अशा पद्धतीनं इतके जबरदस्त गुंड जे आहेत सगळे कुख्यात गुन्हेगार जे आहेत त्यांना एकत्रितरित्या गुन्हे शाखेमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्यांची परेड जी आहे ती केली जाते। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त असतील, दोन्ही सहाय्यक आयुक्त असतील, एसीपी सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्यासोबत डीसीपी अमोल झेंडे हे सगळे सूचना देत आहेत या सगळ्या गुन्हेगारांना इथून पुढे कशा पद्धतीनं काम करायचं किंवा चौकशी जी आहे त्यांची ती केली जाते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मिलिंद कशा पद्धतीनं यानंतर गुन्हेगारांशी पोलिसांची भूमिका असेल किंवा त्यांच्या बाबतीमध्ये पोलिसांचा टोन कसा असेल ते स्पष्ट झालं। अमितेश कुमार यांनी 2 दिवसापूर्वी हे स्पष्ट केलेलं होतं की गुन्हेगार कुणीही असला तरी त्याची गय केली जाणार नाही आणि त्याच्या बाबतीमध्ये जी भूमिका घ्यायची आहे ती भूमिका घेऊन प्रत्यक्षात त्याच्यावरती कार्यवाही होताना दिसते। वैभव, मिलिंद, स्वाभाविकपणे तू हे सगळं सांगितलंस त्याच्यातनं माझ्या डोक्यात आलेला पहिला प्रश्न की अशा प्रकारे काही घटना घडली कीच पोलीस अशा लोकांना उचलून आणत असतात, त्यांची हजेरी घेतली जात असते किंवा कारवाई केली जात असते। पण आगामी निवडणुका किंवा पुढच्या काही काळातल्या वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेता पोलिसांनी अशा प्रकारे आधीच समज देणं याचा निश्चित एक सकारात्मक परिणाम दिसू शकतो।
कारण सगळ्यांना पुन्हा लक्षात आलं असेल कोण अधिकारी आहे, रेकॉर्डवर आपल्या काय काय आहे, पोलीस काय प्रकारची कारवाई करू शकतात, पॉझिटिव्ह परिणाम होईल. मिलिंद, नक्कीच पॉझिटिव्ह परिणाम होईल. एक तर सगळ्यात महत्त्वाचं पोलीस प्रशासनासमोरचं आव्हान जे आहे ते येत्या 10 ते 15 दिवसामध्ये लोकसभेची आचारसंहिता जी आहे ती जाहीर होईल. आणि आपल्याला माहिती साधारणपणे निवडणुकांमध्ये मनी मसल याचा जो वापर केला जातो त्यामध्ये प्रामुख्यानं गुंडांचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत असतो. आणि याच पार्श्वभूमीवरती या गुंडांना ऐन वेळेला निवडणुकीच्या तोंडावरती काही गुन्हेगारी घटना घडू नये किंवा कायदा सुव्यवस्था जी आहे ती अडचणीमध्ये येऊ नये हा पोलिसांचा प्रयत्न असतो. आणि त्या दृष्टीनं ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात येते लोकसभेच्या पूर्वी. आणि त्यानंतर लगेच विधानसभेची सुद्धा निवडणूक जी आहे ती समोर असणार आहे. आणि आपण पाहतोय गजा मारणे याला सुद्धा उपायुक्त जे आहेत गुन्हे शाखेचे त्यांनी समज दिलेली आहे. कुठले कुठले गुन्हेगार काम करतायत किंवा काय करतायत याबाबतची चौकशी जी आहे ती सहाय्यक पोलीस आयुक्त जे आहेत सुनील तांबे आणि सतीश गोवेकर हे करताना दिसत आहेत. गेल्या आठवडाभर पार्थ पवार यांनी गजा मारणे याची घेतलेली भेट असेल किंवा त्याच्यानंतर निलेश घायवळ याचा मुख्यमंत्र्यांच्या सोबतचा आलेला फोटो असेल. या सगळ्या गुन्हेगारांच्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस जे आहेत ते आक्रमक झालेत. आणि पोलीस एकदा आक्रमक झाले तर दिवंगत IPS जे आहेत अशोक कामटे त्यांचं सोलापूरमधलं एक मोठं वाक्य आहे, इस शहर का सबसे बडा गुंडा पोलीस आहे. तशी परिस्थिती आपण इथं पाहतोय. सगळे हू किंवा ज्यांना पुण्यातले सगळ्यात कुख्यात गुन्हेगार म्हटलं जातं हे सगळे गुन्हेगार अगदी रांगेत उभे केलेले आहेत, एका रांगेत. आणि त्यांच्या समोर वैभव या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो आणि ही खूप मोठी दृश्य आहेत. म्हणजे साधारणपणे एखादा सामान्य माणूस काही मदती करता कोणाकडे गेला किंवा कोणाची दहशत असेल तर त्या गुंडाच्या समोर बाकीचे लोक काही वेळेला घाबरत उभे असतात. पण इथे पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर गुंड ज्या पद्धतीने हाताची घडी घालून हात बांधून होय साहेब करतायत त्याच्यात तू दाखवली दृश्य, त्यात गजा मारणे आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलीस योग्य शब्दात समज देत होते. मला असं वाटतं याचा खूप चांगला परिणाम हा पुण्यात दिसेल. पुण्यातली कायदा सुव्यवस्था, अन्य काही गडबड गोंधळाच्या गोष्टी असतात त्या टाळण्यात या सगळ्या उपक्रमाची निश्चित मदत होईल. मिलिंद, आपण रांगेनं या जर टोळ्या ज्या आहेत त्या टोळ्यांच्या नोंदी बघितल्या तर आपल्या समोर निलेश घायवळ आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सोबत जो फोटो होता त्यावरून निलेश घायवळ चर्चेत आलेला होता. आज दिवसभर टीका झाली. त्यांचं एक रील जे आहे विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार यांनी एक रील ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये निलेश घायवळ हे मंत्रालयात फिरताना दिसत आहेत. तिथलं रील त्यांचं आहे. त्यानंतर आसिफ दाडी यांचा 2 दिवसापूर्वी गेल्या गुरुवारी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती भेट घेतलेला फोटो जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेला होता. आणि 2 दिवस त्याच्या आधी पार्थ पवार यांनी गजा मारणे यांच्या घरी जाऊन घेतलेली भेट, या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण पूर्ण ढवळून निघालेलं होतं. आणि या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलीस आयुक्तांची बदली झाली. नवे पोलीस आयुक्त आले अमितेश कुमार. आणि त्यांना जेव्हा या प्रश्नांची सरबत्ती केली गेली तेव्हा त्यांनी भूमिका घेतलेली होती. येत्या 2 दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि हा त्याचा रिझल्ट आहे. पुण्यातले सगळे कुख्यात गुन्हेगार किंवा सगळ्या टोळ्या ज्या आहेत त्या टोळ्यांचे प्रमुख यांच्यासह सगळे इथं आलेले आहेत. आणि त्यांची परेड जी आहे ती केली जाते. पोलिसांकडून या सगळ्या गुन्हेगारांना समज दिली गेली आहे कशा पद्धतीनं इथून पुढे त्यांची वागणूक असली पाहिजे. लोकसभेची निवडणूक, या निवडणुकीची आचारसंहिता आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं पोलिसांसमोरचं आव्हान, या सगळ्या गोष्टी पाहता पोलिसांनी मला तरी आठवतं तसं गेले 15 वर्षामध्ये पुणे पोलिसांच्या इतिहासात या अशा पद्धतीने एकत्रित सगळ्या टोळ्या ज्या आहेत त्या बोलवून त्यांना समज देण्यात आलेली नव्हती. ही आता पुन्हा एक वेळ जी आहे पहिल्यांदा या अशा पद्धतीने जवळपास 267 गुन्हेगार जे आहेत मिलिंद ते एका ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत. आणि या सगळ्यांना एकानंतर एक समज देण्याचं काम जे आहे ते गुन्हे शाखेचे उपायुक्त आहेत अमोल झेंडे, सुनील तांबे ACP 1 आहेत, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि सतीश गोवेकर हे ACP 2 आहेत. या सगळ्यांनी त्यांना समज देण्यासाठी एकत्रित युनिटचे सगळे अधिकारी जे आहेत ते जाताना आपल्याला दिसतात. वैभव, आपण ऐकण्याचा प्रयत्न करूयात पोलीस अधिकारी काय सांगतायत ते. मी मगाशी सांगितलं, म्हटलं तू
सगळे शोधा याचे सगळे जेवढे काही काढून टाकणार सगळे बोलवा सगळे लक्षात ठेवून काहीतरी आपलं ताब्या मारायचे लपडी करायची नाही म्हणजे कुणाच्या इकडे कोथरूड विजयवाड्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये राहिला तुला वाटतं मी बाहेर झालोय ते सोडून दे विषय सोडायचा ऑलरेडी तक्रारी यायला लागलेल्या आहेत तुझ्या तुझं काय चाललंय इकडे चल इकडे 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 काय चाललं तुझं आता काय करत होता मग तुझं हे तुझ्यावरती सर्व्हेलन्स आहे टिप्या तुला सोबत आहे तुझ्यावरती लक्षात राहू संभावना कुठली खडा बस कुठली त्याचा काय लेटेस्ट गुन्हा आहे कोर्टात कोण जात कोर्टात जाणार कोण आहे सगळ्या सुटल्या काय केस नाही काम नाही काय नाही आपण मतीन सय्यदची का ठीक है सर आपने कुछ किया है कि मागचा ओपन केला नाही काहीतरी ना सुरज ठोंबऱ्याचा जो जेलमध्ये आहे 8 लोक ते रायझिंग हा बेस्ट रायझिंग ठीक मेल तुम्हाला सांगायला पाहिजे तुम्हाला सांगितलं ना बिलकुल काय टाकायला त्यांना 2 मिनिटं ठीक आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांनी सूचना केल्याप्रमाणे काही वेळ त्यांनी माध्यमांना थांबायला लावलं. यानंतर ते प्रत्यक्ष बोलतील, नेमकं काय झालंय काय झालेलं नाही याबाबतची माहिती जी आहे ती त्यांच्याकडून स्पष्ट केली जाईल. मात्र त्यापूर्वी सगळेजण एका पाठोपाठ एक जवळपास 267 गुन्हेगार जे आहेत ते गुन्हे शाखेमध्ये रांगेनं उभे करण्यात आलेले आहेत. जुने पोलीस कर्मचारी जे आहेत त्यांच्या मदतीनं या सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि सगळ्यांना एकत्रितरित्या बोलवण्यात आलं. मिलिंद, आज इथं बोलवून सगळ्यांची परेड घेण्यात आली. सुरुवातीला जी माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस आयुक्त हे स्वतः येऊन त्यांना सूचना देणार होते. मात्र पोलीस आयुक्त आलेले नाहीत. गुन्हे शाखेचे उपायुक्त जे आहेत अमोल झेंडे ते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या सगळ्यांनी या आरोपींना सूचना दिलेल्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान कुठलेही उद्योग किंवा कुठलेही गुन्हे करू नका याबाबतच्या स्पष्ट सूचना दिल्यानंतर आणखी काही रायझिंग स्टार्स नावाचे रायझिंग गुन्हेगारांमधला एक प्रकार आहे, ज्याचा अर्थ नव्यानं येणारे गुन्हेगार जे आहेत किंवा अल्पवयीन गुन्हेगार ज्यांच्यावर पूर्वी गुन्हे होते आणि आता ते गुन्हेगारीत प्रत्यक्ष समाविष्ट झालेले आहेत, अशा सगळ्या गुन्हेगारांना बोलवून या रायझिंग गुन्हेगारांना बोलवून त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त जे आहेत ते या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्याला देतील. मिलिंद, नक्की आपण पोलीस आयुक्तांकडनं हे सगळं ऐकून घेऊया. पण वैभव, मला असं वाटतं की खूप चांगली सुरुवात आहे पुणेकरांची. राज्यातले अनेक चांगले उपक्रम हे पुण्यातनं सुरू झाले आहेत आणि आपण अपेक्षा करूयात की इथून पुढे अन्य जी अशी मोठी शहरं आहेत, म्हणजे राज्याची उपराजधानी आहे नागपूर किंवा गेल्या काही काळात ठाणे वेगवेगळ्या कारणामुळे वादात आहे, चर्चेत आहे, तर इथल्या सगळ्या अशा ज्यांना समज देण्याची गरज आहे त्यांना पोलिसी भाषेत किंवा पोलिसी शब्दात समज दिली जाईल. पुण्याचा हा कित्ता राज्यात गिरवला जाऊ शकतो, कारण अन्यही काही जिल्ह्यांमधनं अशा प्रकारे गुंडांची परेड घेण्याची गरज आहे आणि आपण अपेक्षा करूयात की याचा एक मोठा आणि सकारात्मक परिणाम होईल. वैभव सोनावणे आमचे प्रतिनिधी, त्यांच्या माध्यमातून ही सगळी लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. सगळ्यांचे भरले. तुम्हाला समजलं का? रायवळ समजलं का तुम्हाला? काय समजलं?
समजलं का? मारणे समजलं का? बाकी कोणी अजून पोटे समजलं का? कुठलाही इथून पुढे गुन्हा करायचा नाही, पहिली इन्स्ट्रक्शन. सीपी सरांचा क्लिअर कट तुम्हाला मेसेज अजेंडा आहे, समजलं? त्याचबरोबर कुठल्याही गुन्ह्याला तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यात सहभागी व्हायचं नाही. त्याचबरोबर तुम्ही काय हे गुन्हेगाराचं उदात्तीकरण करणारे जे काही व्हिडिओ बनवता आणि रील्सला टाकता, इन्स्टाला टाकता, व्हॉट्सअपला टाकता, स्टेटस ठेवता, ते तुम्ही ठेवायचे नाहीत. आणि त्याचबरोबर तुमचे कुठलेही गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ हे अजिबात शेअर नाही झाले पाहिजेत. जर ह्या गोष्टी बेकायदेशीर झाल्या तर त्याला तुमच्यावरती 107 CRPC 110 आहे, तुमच्यावरती तडीपारी आहे, MPD आहे. वेळ प्रसंगी जर तुम्ही तसा गुन्हा केला तुमच्यावरती मोक्काप्रमाणे पण कायदेशीर कारवाई होईल. त्यामुळे मला वाटतंय फार शॉर्टमध्ये या सूचना आहेत आणि तुम्हाला त्या समजल्या असतील. समजले सगळ्यांना? हातवरती करा, हातवरती करा. का समजले का? नाही समजलं कोणाला? समोर चष्मा घातलेला ज्याला नाही समजलं त्यांनी हातवरती करा. त्याच्यामुळे हे परत सूचना ह्या लास्टच दिल्या जातील, आता परत सूचना दिल्या जाणार नाहीत. आणि कुठलंही काही रील्स आणि ह्याच्यामध्ये जर कुठलंही गुन्हेगारी उदात्तीकरण करणारं कुठला व्हिडिओ आणि काही कृत्य झालं तर तुम्हाला पूर्णपणे कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागेल. एवढ्याच आमच्या 4-5 सूचना आहेत, तुम्ही ते फॉलो करावं लागतील. ठीक आहे? समजलं? समजलं का तुम्हाला? ठीक आहे, चलो ठीक आहे. PI लोक डोजियर फॉर्म भरून घेतले असतील तर यांना पाठ जाऊन द्या. चल एक मिनिट सर. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या अनेक भागातल्या रेकॉर्डवरच्या गुंडांना एकत्रित बोलवण्यात आलं होतं CP ऑफिसच्या इथे आणि सगळ्यांची एक्सरसाइज केला तर याचा मुख्य उद्देश जो होता तो काय होता? आम्ही ऑलरेडी या जे काही प्रिव्हेंटिव्हच्या आमचे जे काही स्टेप्स आहेत त्या गेल्या 3-4 दिवसापासून चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही आमचे डोजियर्स होते यांच्याकडे प्रिव्हेंटिव्ह स्टेप, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स किंवा याचं जे काही प्लॅनिंग आहे ते करण्यासाठी आम्ही या सर्व जे काही रेकॉर्डवरचे आमचे जे काही गुन्हेगार असतील, आरोपी असतील त्यांना आपण पोलीस स्टेशनला किंवा आपल्या युनिटला आपण त्यांना कॉल केलं होतं. त्यांच्याकडनं इतंबित माहिती जो काय आमचा डोजियरचा फॉर्म आहे तो फॉर्म आम्ही पूर्णपणे भरून घेतलेला आहे आणि त्यांना जे काही गुन्हेगारीचं उदात्तीकरण किंवा काही गुन्हेगारी कृत्य त्यांच्याकडनं घडू नये म्हणून त्यांना प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स होऊन आणि त्या ज्या काही लिगली सूचना आहेत त्या आम्ही त्यांना दिलेल्या आहेत, त्यासाठी आम्ही त्यांना बोलवलं होतं. यामध्ये काही नामचीन गुंड जसे आहेत तसे नवीन तरुण की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी ज्यांची नुकतीच सुरू झाली असे तुम्ही बोलावले होते, तर याला आळा बसेल असं वाटतं तुम्हाला की हे ज्यांच्याकडे बघून त्यांनी गुन्ह्याला सुरुवात केली? आपल्याला याच्यामध्ये आता जे काही प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्या तर आपल्याला उचलल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती जी काही कारवाई आहे ती कारवाई केली पाहिजे, ती आम्ही कारवाई करत आहोत. रायझिंग काय प्रकारे? किती गुन्हेगारांना रायझिंग काय प्रकारे? आज जवळपास 267 जे काही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत त्यांना आम्ही आज कॉल केलं होतं. पुण्यातील अनेक गुंड जे आहेत राजकीय आश्रय घेताना दिसतात, तर पुण्यातील अनेक गुंड जे राजकीय आश्रय घेताना दिसतात, वेगवेगळ्या राजकीय नेत्याशी, खासदार, आमदार त्यांच्याशी बोलतायत. व्हिडिओ नंतर ही कारवाई आहे असं बोललं जातं. हा आमचा पूर्वीचाच प्लॅन ठरलेला आहे आणि आमचे जे काही रेग्युलर आमचे प्रिव्हेंटिव्हचे जे काही स्टेप्स आहेत त्याचाच हा पार्ट आहे. सर तुम्ही यांना सूचना देताना सातत्याने रील्स बनवणं किंवा सोशल मीडियावरती जे काही ते पसरवतात याबद्दल सूचना देताना दिसला, तर याचा परिणाम जो आहे तो तरुणाईवरती मोठ्या प्रमाणात होताना दिसतो या रीलचा किंवा, तर याबाबत तुम्ही काय सांगा? आपण जर मागे पाहिलं असेल मागच्या वर्षामध्ये जवळपास या रीलच्या बाबतीतले जवळपास आपण प्रोएक्टिव्हली काम करून आपण 24 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जे रील्स यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याचेच गुन्हेगाराच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे. त्यामुळे आपल्या ज्या प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स आहेत त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत, त्याप्रमाणे आपण सूचना दिलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद. सगळे टोळ्यांचे प्रमुख जे आहेत ते घड्याळ पडल्या कोणाला घड्याळ त्यामुळे यापूर्वी पण अशा प्रकारचे काही प्रयत्न पोलिसांनी केले होते, पण आता प्रत्येकाला पूर्वी वेगवेगळ्या टोळ्यांना वेगवेगळं सांगितलं जायचं, समज दिली जायची, पण आता सगळ्यांना एकत्रितपणे समज दिली गेली. खास पोलिसी शब्दात तुमच्या गुन्ह्यांची बारकाईची नोंद आमच्याकडे आहे, स्वतःचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणारे रील्स जरी तुम्ही टाकलेत तरीसुद्धा पोलिसांची बारीक नजर तुमच्यावर असेल आणि अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. कोणाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुम्ही गुन्ह्यात सापडलात तर मोक्कासुद्धा लावला जाऊ शकतो, अशा थेट शब्दात पुणे पोलिसांनी सगळ्या कुख्यात गुंडांना समज दिली आहे.